मुंबई ठाणे नवी मुंबई उपनगरांमध्ये पावसाची काहीशी विश्रांती तर पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नागरिक आणि मच्छीमारांना खबरदारी घेण्याचं आवाहन। 8 जुलैपर्यंत पावसाचा अलर्ट। शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन। मिसिंग लिंकवर पडलेली दरड हटवण्याचं काम 90% झालं पूर्ण। मुंबईकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक सुरू तर येत्या 2 तासात पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू होण्याची शक्यता। कर्जत आणि लोणावळ्याच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प। रत्नागिरी रायगड पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी। रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। रायगडच्या रोहा इथं पुंडलिका नदीच्या पुलावरून पाणी वाहायला सुरुवात। वाहतूक झाली बंद। पुरात अडकलेल्या नागरिकांची बोटीच्या माध्यमातून सुटका। वसई विरारमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम। पाणी साचलेल्या भागांमध्ये वीज पुरवठा झाला बंद। इंटरनेट सेवा सुद्धा प्रभावित। मुसळधार पावसानं पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढलं। एनडीआरएफने झांजोरी इथं 200 नागरिकांची केली सुटका। पुणे शहरातील शाळा उद्या सुरू राहणार तर आंबेगाव, मुळशी, राजगड, भोर तालुक्यामध्ये शाळा मात्र उद्या सुद्धा राहणार बंद। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नाशिकमध्ये ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन झालं सज्ज। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक ग्रामीणमध्ये रेड अलर्ट। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, प्रशासनानं केलं आवाहन। इंद्रायणीवरील 4ही पूल गेले पाण्याखाली। वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये, थेट पुण्यात यावं। मुख्यमंत्री फडणवीस यांचं वारकरी मंडळींना आवाहन। पालखी आळंदीतून पुण्यात आणली जाणार। आळंदीमध्ये इंद्रायणीचं पाणी ओसरलं नाही तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलला जाणार। संस्थान कमिटीच्या बैठकीमध्ये पर्यायी महामार्गाचा विचार। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीवरील पूल गेला वाहून। अनेक पर्यटक अडकले। क्रेनच्या सहाय्यानं पर्यटकांची सुटका।